मध्ये आजूबाजूला Recording असतं in आणि progress. काहीही घाला म्हणजे ते लगेच त्याचं दही बनत असतं. तसंच आपलं स्टमक झालेलं असतं आणि आपण अगदी चांगला आहार म्हणजे पोळी भाजी जरी खाल्लं तरी कन्वर्ट होतं ते अम्लामध्ये, म्हणजे त्याने ॲसिडिटी होणारच आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जंक फूड खाल्ल्यामुळेच मला ॲसिडिटी होणार आहे का? तर नाही. काही पेशंट म्हणतात की मॅडम मी काहीच खाल्लं नाहीये तरी मला ॲसिडिटी होतेय. सो त्याच्यामध्ये पहिलं समजणं काय आहे तर त्रिदोषांचा आपल्या शरीरामध्ये प्रकोप झालेला आहे आणि त्या त्रिदोषांमुळे आपल्या स्टमकला अम्लत्व आलेलं आहे. जठराग्नी मंद झालाय, तो काहीच पचवत नाहीये आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. सो अम्लपित्त हा विचार करताना त्याचे काही टाइप्स पण पडत असतात. ऊर्ध्वग अम्लपित्त, अधोग अम्लपित्त आणि हे त्रास द्यायला लागतात. सो पेशंटना मी सांगते की तुमच्यामध्ये नाडी परीक्षण आपण करतो. क्लिनिकला पेशंट पहिले येतो तो आम्हाला सांगतो की मॅडम आम्हाला छातीत जळजळ होते, डोकं दुखत असतं, आंबट करपट ढेकरा येत असतात, कधी कधी डोकं दुखतं, पित्त होतं, उलटी झाली की बरं वाटतं. हा एक आपण बघायला मिळतं की त्यांना उलटी झाली की दे आर फ्रेश. डोकं खूप प्रचंड दुखत असतं, कधी कधी लूज मोशन सुद्धा होत असतात पेशंट्समध्ये. सो हे काही आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. मग तेव्हा आपण समजून जायचं की ही कुठेतरी आपल्याला ॲसिडिटी झालेली आहे आणि त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कारण का ॲसिडिटी कधी एका दिवसात होत नाही. ह्याचं म्हणजे फिजिओलॉजी आपल्या शरीरामध्ये खूप आधीपासून चालू होते आणि मग आपल्याला ती ॲसिडिटी दिसायला लागते. सो तेव्हा आपण काय करणं गरजेचं आहे? ॲसिडिटी झालीये मग कशामुळे होते? तर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, म्हणजे आपण आज म्हणतो की आपली प्रत्येकाची लाईफस्टाईल ही बदललेली आहे. रात्री जागरण होत आहेत, वेळेवर खाणं होत नाही आहे, वेळा पाळल्याच जात नाही आहेत. म्हणजे 1 वाजता तर 1 वाजता खाल्लं गेलं पाहिजे, हे कोणीच आजकाल पाळत नाही आहे. त्याचबरोबर कसं असतं की रात्री म्हणजे चिंता, करी हरी आणि वरी आपण म्हणतो ना की ह्याने मेनली होतं. चिंता जो करतोय त्याला होणार आहे. हरी म्हणजे लवकर जायचंय मला, तिथे लवकर पोचायचं आहे, सतत धावपळ ह्यानी. आणि करी म्हणजे मसालेदार पदार्थ सतत खाणं, ह्यानेही कुठेतरी आपल्याला ऍसिडिटी व्हायला लागते. टी शर्ट करून घेतला हा त्याचबरोबर कसं असतात तळलेले पदार्थ, मिरची, लाल मिरचीचे पदार्थ जास्त खाणं, ह्याने ऍसिडिटी होत असते. त्याचबरोबर आपण म्हणतो ना की स्ट्रेस जेव्हा जास्त असतो तेव्हाही ऍसिडिटी होत असते. म्हणजे मी ऑब्झर्व केलेलं आहे पेशंटमध्ये की ते म्हणतात की मॅडम मी कोणावर चिडलो ना की मला ऍसिडिटी होतेच होते, डोकं गरम होतं आपण आणि पुढे जाऊन हे हायपर टेन्शन मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं. म्हणून त्याची वेळेवर काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे राग आला की शांत कसं व्हायचं हे पहिले कळलं पाहिजे, म्हणजे तुमचं ऍसिड वाढणार नाही. आणि मग हे तुम्हाला कळायला लागलं की ते वाटतं की नाही हे आपण स्वतःहून पण मॅनेज करू शकतो. म्हणजे असं नाही की आपली डिपेंडन्सी फक्त मेडिसिनवर असली पाहिजे. नाही, आहारात आपण बदल करणं गरजेचं आहे. आपली दिनचर्या, ऋतुचर्या कशी आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे शरद ऋतू, आयुर्वेदानुसार शरद ऋतूमध्ये पित्त हे सगळ्यात जास्त शरीरात वाढलेलं असतं. म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा काळ आत्ताचाच काळ आहे. मग तेव्हा सगळ्यात म्हणजे आमच्या ओपीडीला ज्या पहिला येऊन पेशंट काय सांगतो, मॅडम मला ऍसिडिटी होते. योग्य वेळात एपिसोड येस, करेक्ट. हा, सो तेव्हा आपण गरजेचं काय आहे की वाढलेल्या पित्ताचं शमन करणं हीच चिकित्सा आहे. दॅट इज द मेन थिंग की आपण ती करणं गरजेचं आहे. मग आहारातनं कशाने होईल? आयुर्वेदिक औषधं कुठली आहेत, पण ती पण आपण वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायली पाहिजेत. म्हणजे असं नाही आजीबाईच्या बटव्यातली औषधं भरपूर आहेत आणि ती उपयुक्त आहेत, पण ती खरंच उपयुक्त आहेत का हे वैद्याकडनं शहानिशा करून मगच ती वापरणं पण गरजेचे आहे. तुम्ही मगाशी 2 काहीतरी नावं सांगितलीत की प्रकार असतात ऍसिडिटीचे. कारण बऱ्याचदा असं होतं ना की काही जणांना म्हणजे सांगितलं तर आजीबाईच्या बटव्यावरच तुम्ही की गार दूध पी बरं वाटेल, काही जणांना लिंबू पाणी पिल्यानंतर ऍसिडिटी बरी होते. पण माझ्या वडिलांना असं होतं की लिंबू पाणी पिलं की त्यांची ऍसिडिटी तुफान वाढते, दही खाल्लं की सोसतच नाही. ते प्रकृतीवर डिपेंड असतं. हां, जसं म्हटलं की आता ऍसिडिटी मॉडर्न सायन्स काय सांगतं की जेव्हा पोटातलं हायड्रोक्लोरिक ऍसिड वाढतं आणि ते वरवर यायला लागतं तेव्हा आपल्याला ऍसिडिटी होते. दिस इज अ बेसिक फंडा फ्रॉम द मेडिकल सायन्स. सो तेव्हा आपण काय करणं गरजेचं आहे? हा ऍसिड का वाढलंय? आता दही हे बघायला गेलं तर आपण फ्रीज मधून काढतो म्हणून आपल्याला ते थंड वाटतं, पण त्याचं जे वीर्य आहे ते उष्ण वीर्य आहे. सो ते खाल्ल्यामुळे त्रास होणारच आहे. लॉंग टर्म पर्यंत आपण जेव्हा खाऊ तेव्हा आपल्याला दह्याने त्रास होणार आहे. आणि अभिसंधी आहे म्हणजे काय करतं ते स्त्रोतसांमध्ये जाऊन अवरोध निर्माण करतं. ओके, सो अवरोध निर्माण करतं म्हणजे स्त्रोतस आपल्या शरीरामध्ये जी स्त्रोतस आहेत त्याच्यामध्ये जाऊन, म्हणजे आता प्राणवह स्त्रोतस आहे, रसवह स्त्रोतस आहे, तर ही स्त्रोतस जी आहेत चॅनल्स आहेत ना आपल्या बॉडीमध्ये, प्रत्येक चॅनल क्लिअर पाहिजे तरच तिथून एनर्जी पास होईल.
ब्लॉकेज असेल तर ती नाही पुढे जाणार ना, एनर्जी पुढे जाणारच नाहीये, ती ब्लॉक राहील. म्हणून आपण ते क्लिअर असणं गरजेचं आहे. आता लिंबू म्हटलं तर उष्ण आहे, ॲसिडिक आहे. नेचरमध्ये आपण बघितलं तर ॲसिडिक आहे. त्यामुळे जर ते नीट डायल्यूट केलं नसेल तर त्याचा त्रास होईल. ओके. सो डायल्युशन इज इम्पॉर्टंट. आपल्या पोटाचा जो पीएच व्हॅल्यू आहे ती मेंटेन राहणं गरजेची आहे. एखाद्याने जर ॲसिडिक आणि अल्कलाईन फूड असतात, आता वॉटर इज न्यूट्रल, त्याचा काउंट होतो, पीएच येतो 7 येतो. त्याच्या खाली जे आहेत, 7च्या खाली जे आहेत, 6 आहेत, 6.5 आहेत, तर ते सगळे ॲसिडमध्ये येतात, ॲसिडिक असतात. आणि 7च्या वर जे आहेत ते सगळे अल्कलाईन आहेत. आता अल्कलाईन फूड्समध्ये आता ॲसिडिटी झाल्यावर नॉर्मली अल्कलाईन फूड जास्त खाली गेली तर ते न्यूट्रल होईल, ती ऍसिड न्यूट्रल होणं. कारण काय असं होऊन नाही ना चालणार की आपण ऍसिडिटी पूर्णच घालवली तर उद्या पचन कोण करेल. सो नाही, दॅट इज नॉट करेक्ट. आपल्या पोटामध्ये पित्त असणं गरजेचंच आहे, पण ते प्राकृतावस्थेत असणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी अल्कलाईन फूड्समध्ये व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, फायबर्स जास्त खाणं गरजेचं आहे. जर ते आहारात नसतील तर तुम्हाला ॲसिडिटी हमखास होणार. ॲसिडिटी झाली की ती कमी कशी करणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी अगदी साधे साधे उपाय असतात. म्हणजे आपण म्हणतो की हॉटेलमध्ये बघतो की आपण बडीशेप आणि खडीसाखर ठेवलेली असते, तर ती पचन सुधारण्यासाठी ठेवलेली आहे ना, तर ती खायची ना, घरी पण ठेवायची आणि रोज खायची ती. ज्यांना शुगर आहे त्यांना आम्ही सांगते की मिष्टी नका खाऊ, म्हणजे खडीसाखर नका खाऊ, पण बडीशेप तर खा, त्याने काही हरकत नाही. असे साधे साधे उपाय असतात ज्याने आपण ॲसिडिटी कंट्रोल करू शकतो. आणि मला असं वाटतं की पचन संस्था आधी तुम्हाला काय ही माहीत असणं गरजेची आहे. जर तीच आपल्याला, बिकॉज ही आपल्याला शाळेच्या पुस्तकात 7वी 8वीत शिकवलेली असते, पण ती फक्त आपण पुस्तकी ज्ञान घेऊन राहतो आणि पुढे त्याचा आपल्या आयुष्यात आपण ॲप्लिकेबलच नाही आहे. ती काही प्रॅक्टिकल नॉलेज आपण काही वापरत नाही आहोत. सो सलायवेशन होतं. आपण जे काही अन्न खातो त्याची पहिली प्रोसेस डायजेशनची ही मुखापासून चालू होते. जे काही स्टार्च आहे, अन्नामधला स्टार्च आहे, त्याचं पहिलं डायजेशन हे चालू होतं मुखापासून. आता जर तुम्ही चावतच नाही आहात तर तुमचं डायजेशन नीट होईल का? नाही होणार, कारण की पहिली स्टेपच तुम्ही मिस केलीत. सो म्हणून 32 वेळा चावलं पाहिजे असं लहानपणी आई आपल्याला सांगत असते. पण आपण हळूहळू काय करायला लागतो की म्हणजे चावायला लागतो. अगदी 5 मिनिटात जेवण होणारी लोक सुद्धा आजकाल मी बघते की ज्यांचं 5 मिनिटात जेवण पूर्ण होतंय, पण नाही, तेव्हा तुम्ही ते जेवण नीट जेवलं पाहिजे. आता हे आपण चावल्यानंतर इसोफेगस म्हणजे अन्न नलिकेमधनं हे अन्न स्टमकमध्ये जात असतं आणि स्टमकमध्ये एन्झाईम्स, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट होत असतात, जसं आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि त्याच्यानंतर म्युकस असतो. सो इथे काय होतं तर प्रोटीनचं जे आहे ते ब्रेकडाऊन होत असतं. आता हे प्रोटीनचं ब्रेकडाऊन होण्यासाठी पेप्सिन काम करत असतं, पण पेप्सिनला काम करण्यासाठी जे मीडियम लागतं ते हायड्रोक्लोरिक ऍसिड हे लागतं. आता तुमचं ऍसिड वाढलंय तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन पण नीट होणार नाही आणि पुढे तर तसंच्या तसं निघून जाईल, म्हणजे त्याचं डायजेशनच होणार नाही. आणि आयुर्वेदात ह्यालाच आम असं म्हणतात. हाच कन्सेप्ट म्हणजे अपाचित आहार रस म्हणजे आम. आणि तो जेव्हा रक्तातून सर्व शरीरात म्हणजे फिरायला लागतो तेव्हा तो आपल्याला त्रास देतो आणि मग आमवात असे वेगवेगळे आजार व्हायला लागतात. हे आमाच्याच मुळे होत असतात. तो आम शरीरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. तर आपण त्याच्यासाठी पंचकर्माचा वापर करत असतो की शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म. शरीरात वाढलं, आता पित्त वाढलंय तर ते बाहेर पडणारच ना. आपण काय करतो, अँटासिड्स घेतो आणि त्याला सप्रेस करतो, एवढंच आपण करत असतो. पण तेव्हा आपल्याला डॉक्टरांनी 7 दिवस घ्या एवढंच लिहून दिलेलं असतं ब्रॅकेटमध्ये. आपण 7 दिवस बरं वाटल्यावर 8व्या दिवशी विचार करतो, अरे मला 7 दिवस तर बरं वाटत होतं ना, तर मी कंटिन्यू करतो हेच घ्यायला. सो दॅट इज रॉंग. तुम्ही ते तुमच्या डॉक्टरांना विचारायला पाहिजे की मी हे किती दिवस घेणं गरजेचं आहे. काही काही पेशंट्स वर्षानुवर्ष अँटासिड्स घेत असतात. म्हणजे आता आमच्या सगळ्यांच्या बॅगांमध्ये प्रत्येकाकडे एक तरी पॅन्डी किंवा पॅन 40ची स्ट्रिप असतेच प्रत्येकाकडे. म्हणजे जनरली पेपरमिंट खाल्ल्यासारखं खातो आम्ही. नाही, पण कसं असतं, जेव्हा तुम्ही लॉंग टर्म यूज ऑफ अँटासिड्स करतात तेव्हा मेनली होतं काय तर तुमचं पित्त सप्रेस व्हायला लागतं आणि गॉल ब्लॅडर स्टोन सुद्धा होऊ शकतात. सो दॅट इज समथिंग. आणि मग फॅटी लिव्हर हे नंतर होणारे त्रास आहेत, म्हणून तुम्ही ते घेतलं नाही पाहिजे.
कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन, B12 ॲब्झॉर्प्शन शरीरातनं पूर्ण कमी होतं. आपल्या शरीरात थकवा जाणवायला लागतो आपल्याला, रात्रीची झोप, विस्मरण, B12 कमी झालं की विस्मरण हे पहिलं लक्षण दिसायला लागतं. सो तेव्हा म्हणून अँटासिड्स कमी घेणं गरजेचं आहे, वेळेवर थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी आयुर्वेदिक पहिले उपचार करा, घरगुती उपचार करा. नाही फरक पडला तर तुम्ही घ्या ना. म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण म्हणतो की रासायनिक औषधं घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा गरज आहे तेव्हा तीही घेणं गरजेची असतात. पण पहिले तुम्ही ट्राय करा की तुमच्या आहारानेच कमी होतंय का? लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे आपला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का? तो नाही होत असेल तरच अँटासिड्स घ्या. कारण का लाँग टर्म यूज ऑफ अँटासिड्समुळे आतड्यांचे आजार होऊ शकतात. सो हे जेव्हा आपल्याला कळतं मग तेव्हा आपण ते डोक्यातून काढतो आणि हळूहळू आपली लाईफस्टाईल चेंज करायला लागतो. अँड देन आपल्याला दिसतं की नाही बाबा ह्याच्यात ॲसिडिटीमध्ये प्रमाणामध्ये बऱ्यापैकी फरक पडायला लागतो. म्हणजे ते औषधासारखंच त्याचा Yeah. वापर केला पाहिजे. म्हणजे ते रोजचं सॅलड सारखं अँटासिड नाही खाल्लं नाही पाहिजे खाल्लं आपण. पाहिजे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणखीन एक प्रश्न असा पडतो की खूप लोकांना ना खूप ऍसिडिटी झालं म्हणजे पित्त झाल्यानंतर अंगावरती ते डाग यायला लागतात. हो. म्हणजे लाल होते स्किन, Correct, मग ती correct. खाजते हो, हो. आणि मग बराच वेळ जात नाही. म्हणजे माझा चुलत भाऊ होता तर त्याला सतत यायचं ते आणि उन्हाळ्यात सतत त्रास व्हायचा आणि मग आम्ही असे डोक्याला हात मारून की ते 2-2 दिवस जात नाहीये, अंग खाजतंय. हो, हो, तर हो. ते काय असतं नक्की, ते का त्याला होतं? शीतपित्त असं म्हणतात, अच्छा. अर्टिकेरिया असं म्हणतात. आणि नॉर्मली काय होतं, वेग धारण केल्यामुळे ते होत असतं. आयुर्वेदानुसार कसं सांगितलंय, 13 अधारणीय वेग सांगितलेत. अच्छा. म्हणजे तहान लागली आणि तुम्ही पाणी प्यायलं नाहीत, उलटी होतीये आणि ती थांबवली तरी तुम्हाला शीतपित्त होऊ शकतं. ओ. हा, सो त्याच्यानंतर पित्त हे वाढलेलं पित्त जर तुम्ही शरीराबाहेर पडलं नाही तरी त्रास होणार आहे. मग ते वे आउट शोधत राहतं, मी कुठून बाहेर पडू, मग ते स्किनमधनं बाहेर पडायला लागतं. सो तेव्हा मग अंगावर गांधी उठणं, त्याला खाज येणं असे सिम्पटम्स पेशंटला दिसतात. त्याच्यासाठी अँटीहिस्टामाइन्स घेणं किंवा अँटी ॲलर्जिक घेणं हे करत राहतात. एक दिवस बरं वाटतं, दुसऱ्या दिवशी परत तोच त्रास होतो, कारण ते पित्त बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. हे पहिले कळणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला कळतं. मग त्याच्यावर आपण घरगुती उपाय काय करतो, तर कोकम असतं. हो. येस, कोकम असतं, त्याचा रस आपण तिथे लावत असतो. हो. किंवा सब्जा खायलाही असतो. देतात. कोकमाचं सरबत सुद्धा अल्कलाईन आहे. आजकाल भरपूर नवीन अल्कलाईन वॉटर्स वगैरे हे कन्सेप्ट आलेत. पण आपल्या आहेत ना, आपल्या शास्त्राने दिलेली आहेत ना, वाळा सरबत आहे, कोकम सरबत आहे, ती घ्या ना, ते पण तेच सेम काम करणार आहे. सो तेव्हा आपण मग ते कोकम सरबत घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर सोडा जो असतो, खाण्याचा सोडा, तो पाण्यात घालून तिथे लावला तरी त्याचं शमन होतं. सो तेव्हा ते करणं गरजेचं आहे. हे साधे साधे उपाय असतात. आणि मग आपण पेशंटना सांगतो की तुम्ही पित्त कमी करण्यासाठी आपलं तन्वीशता सुद्धा घेऊ शकता. सो आपण हे पेशंटना सांगतो की माझे फॉरेनला पेशंट्स आहेत, अनेक देशातून ते कॅनडावरनं वगैरे घेऊन जातात, कारण का त्यांना माहिती आहे की ह्याने रिझल्ट मिळतो आणि पित्त वाढत नाही. सो आपल्याला काय करायचंय, प्राकृतावस्थेत पित्त ठेवणं गरजेचं आहे. ते जर असेल तर तुम्हाला कुठलाही त्रास पित्ताचा होणार नाही. आणि मेनली मी बघून येतं की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनाच पित्ताचा त्रास हा जास्त होतो. म्हणजे असं नाहीये की प्रत्येकालाच होतंय. कफ प्रकृतीच्या व्यक्तींना हा जास्त त्रास होतच नाही, त्यांना खाल्लेलं पचतं. आता पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये काय होतं, भूक लागलीये आणि खाल्लं नाही की त्यांना जो त्रास होतो, जे पित्त वाढतं की त्यांना ते खाल्लं नाही की त्यांना हा त्रास होणारच होणार. हे मग त्यांनी वेळा पाळल्या पाहिजेत ना, तेव्हा त्यांनी अशी एक्सक्यूज देऊन चालणार नाही. पण मला हेच होतं ना की मला मान्य आहे की लाईफस्टाईल मध्ये आपण थोडे चेंजेस केले हो, पाहिजेत, हो. खाण्यापिण्यात बदललं पाहिजे. पण होतंय काय की आत्ता बघा ना, आपलंच शूट चालू आहे हो. तर आपला खाण्याची वेळ पुढे जाणार हो, आहे, हो. कारण का 1-2 टेक्निकल ग्लिचेसमुळे थोडं पुढे गेलं. हो, हो. सिमिलरली आता त्याच्या पुढचं शूट आहे, तर समजा ते गेस्ट लवकर आले असतील तर आम्ही म्हणणार की ठीक आहे, आपण ते झाल्यावरती देऊया असं काही ना. आणि हे आमच्या बाबतीतलं सांगितलं, प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी असं घडत राहतं की जेणेकरून रात्री 9 वाजताच कॉल आहे आणि तो कॉल संपलाच 12 वाजता आहे. सो अशा गोष्टींच्या बाबतीत त्यातल्या त्यात काही असे 4 पथ्य असू शकतात का की मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जी पाळू शकतो, बाबा पाळली तर त्यातल्या त्यात कमी होऊ शकेल, आणि मग उपाय काय आहेत त्याच्यावर? ओके, सो पित्त कमी होण्यासाठी आता तुम्हाला कळलंय की वेळ आता माझी नाहीये, पण थोडासा एक गुळाचा खडा ठेवा ना. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना आम्ही काय सांगतो की तुम्हाला जरी जेव्हा भूक लागली, पहिले द्या ना त्याला काहीतरी शमन करायला द्या ना. आणि आयुर्वेदात सांगितलेलंच आहे की तुम्ही मधुर रस जेवणाच्या आधी घेतला पाहिजे आणि आपण त्याच्या उलट हो, करतो. स्वीट डिश पहिला खाल्ली स्वीट पाहिजे. डिश पहिली खाल्ली पाहिजे आणि मग नंतर तुम्ही तुमचा आहार, कारण काय पाचक म्हणजे जो अग्नी आहे तो स्टार्टिंगला एकदम प्रज्वलित असतो, तेव्हा तुम्ही जे जड खाणं द्याल ना ते पण पचेल.
आणि हळूहळू जसा तो शांत होत जाईल मग ते स्वीट डिश पचवायला तो आहे का तेवढा? नाही, तो फायरच नाहीये. जसं पोळी, आपण गॅसच्या खालची पोळी म्हणजे गॅस आहे, पोळी भाजतोय आणि खालचा गॅस जर कमी झाला तर ती होईल का? नाही, ती नीट नाही होणार, भाजली नाही जाणार. मग तसंच तुमचा अग्नी जेव्हा मंद असेल तेव्हा तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्रास होणार आहे. बेसिक आहे. मग तेव्हा म्हणून स्वीट डिश ही नॉर्मली पहिले खाल्ली गेली पाहिजे आणि मे बी स्वीट डिश खाल्ल्यावर जास्ती भूक राहतच नाही. म्हणजे मग तरी पण आपण म्हणजे पहिले सगळं खातो आणि मग स्वीट डिश खातो, म्हणजे किती ओव्हरडोस केला आपण फूडचा आपल्या. एवढं जर म्हणजे आता एक्सप्लेन करायला गेलं तर हार्टची साईज एवढी, फिस्ट एवढी असते आणि आपल्या स्टमकची आपल्या उंजळी इतकीच साईज असते. हा, सो आता आपलं एवढंच मोठं आहे आपलं. सो आपण तेवढंच खायला पाहिजे. जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा इलॅस्टिसिटी वाढते आणि स्टमकची साईज वाढायला लागते. So आपण स्टमक म्हणतो म्हणजे कुठल्या ऑर्गन बद्दल बोलतो आपण? कारण स्टमक इज द स्टमक. हा, सो माउथ है, इसोफेगस येतं त्याच्यानंतर, मग स्टमक येतं, मग डिओडेनम येतं, स्मॉल इंटेस्टाईन अँड देन लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. हा असा डायजेस्टिव्ह म्हणजे आपण या अखंड एरियाला पोट म्हणतो ते पोट नाहीये खरं. स्टमक. आमाशय म्हटलं ना की तेच येतं आणि पक्वाशय म्हणजे खालचा पार्ट. म्हणजे आयुर्वेदानुसार जेव्हा आपण विचार करायला जातो, अन्ननलिका आणि स्टमक इज इट कन्सिडर ॲज अ आमाशय आणि त्याच्या खालचा ग्रहणी भाग जो आहे म्हणजे डिओडेनम आहे आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो पक्वाशय. ओके. सो आमाशयातला जो आहे तो ऊर्ध्वग अम्लपित्त म्हणतो आपण आणि पक्वाशयातलं जे अम्लपित्त असतं त्याला अधोग अम्लपित्त म्हणतो. म्हणजे काय असतं? सॉरी, ओके. टू मच बायोलॉजी फॉर मी. जेव्हा पित्त वाढलेलं आहे आणि ते वरवर येत आहे म्हणजे ते ऊर्ध्वग अम्लपित्त आहे आणि त्याचं शमन कधी होतं? उलटी झाल्यावर त्या पेशंटला बरं वाटतं. पण अधोग अम्लपित्त म्हणजे काय असतं आणि हे क्वचित होतं. म्हणजे शास्त्रात पण काय सांगितलेलं आहे, ह्याचे पेशंट जास्त बघायला मिळत नाहीत. मेनली जे दिसतात ते ऊर्ध्वग अम्लपित्ताचेच दिसतात. पण ह्याच्यामध्ये काय होतं, लूज मोशन्स होतात आणि मग पेशंटला बरं वाटतं. हा, त्याच्यातनं कधी कधी रक्त सुद्धा जातं बिकॉज अल्सर फॉर्मेशन इंटरनली झालेलं असतं. सो तेव्हा ते रक्त पडायला लागतं. सो तेव्हा पेशंटना कळतं की हे आपल्याला झालेलं आहे. मग आतले व्रण नीट झाले पाहिजे. जसं म्हणालं एन्झाईम्स जी आपण ही 3 एन्झाईम्स जी आपण बघितली, ती 3 एन्झाईम्स कुठली होती? पेप्सिन होतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड होतं आणि म्युकस असतं. सो जो म्युकस काय प्रोटेक्ट करतो आपल्या स्टमकला फ्रॉम हायड्रोक्लोरिक ऍसिड. कारण का नाहीतर ते व्रण तयार करेल आणि तो व्रण न होण्यासाठी तो म्युकस असतो, तो कफ असतो. सो जेव्हा ऊर्ध्वग अम्लपित्तामध्ये कफानुबंधी असतं, ते वातानुबंधी असतं आणि कफानुबंधी असे टाइप्स पडतात. ते आपल्याला ते नाडी परीक्षणावरनं आपल्याला ते कळून येत असतं. ऊर्ध्वग अम्लपित्तासाठी आपण वमन करतो. हां, सो ते बाहेर पडलं पाहिजे. मदनफळ, सैंधव आणि असं करून त्यांना वमनाची औषधं दिली जातात आणि वमन केलं जात असतं. आणि जेव्हा अधोग अम्लपित्त असतं तेव्हा आपण विरेचन देत असतो. म्हणजे वसंत ऋतूमध्ये आम्ही सांगतो की एकदा तरी विरेचन करून घ्या, म्हणजे तुमच्या शरीरातलं पित्त वाढलेलं जे आहे ते शरीराबाहेर शोधन होईल त्याचं. आता काय केलं पाहिजे या काळात? आता विरेचन केलं पाहिजे. दॅट इज अ शरद ऋतूमध्ये. सो तेव्हा आपण टेस्ट करणं गरजेचं असतं. सो हे आधीमध्ये आई एरंड्याचं तेल द्यायची. ते खरं तर ते जे जमा झालेलं पित्त आहे ते पोट स्वच्छ होण्यासाठी पोटाचा हार्पिक आहे. करेक्ट आहे. सो तेव्हा पण उष्ण असतं. एरंड तेल हे थोडं उष्ण असतं, त्यामुळे त्यांनी ते पण वैद्याला विचारूनच घेणं गरजेचं आहे. किती ml घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, हे म्हणजे आपण स्वतः न घेता वैद्याला सांगितलं ना की मग तो तुम्हाला बरोबर सांगतो की हे करणं गरजेचं आहे. एक खाण्याबद्दलचा प्रश्न पडतो की बऱ्याचदा हे होतं ना की ऍसिडिटी वाढलीये, पित्त वाढलीये की लगेच कोणीतरी हे करतं की काही खाल्लं नाहीये का सकाळपासून आणि मग काहीतरी पटकन पोटात टाक म्हणजे बरं वाटेल, मग लगेच डोकं दुखायचं थांबतं. आणि किंवा खूप खाल्ल्यानंतर सुद्धा ऍसिडिटी वाढते, म्हणजे काहीतरी तेलकट किंवा तशा गोष्टी खाल्ल्या असतील. तर काय पद्धतीचा आहारही असला पाहिजे जर ऍसिडिटी मुळातच टाळायची असेल तर? ओके, सो पचायला हलका आहार पाहिजे. तर मी माझ्या पेशंटना काय सांगते की सकाळी उठलं की मऊ भात खायला पाहिजे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्यावर मऊ भात खायचा. कारण काय भात खायचा, भात मऊ भात. हा, त्याची पण पद्धत वेगळी असते. मऊ भात बनवण्याची पद्धत वेगळी असते. भात आपण जेवढं प्रमाण घेऊ त्याच्या 14 पट पाणी घ्यायचं असतं. 14? येस, 14 पट पाणी घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं असतं, थोडंसं मेथकूट घालायचं असतं, म्हणजे तो प्रोटीन कंटेंट आला ना त्याच्यामध्ये. सो सकाळी तुम्ही हे खाल्लं की तुमचं जे काही पित्त वाढलेलं आहे त्याचं लगेच शमन होतं.
आणि हे नॉर्मली एका दिवस नाही, मग 15 ते 20 दिवस रेग्युलर तुम्ही सकाळी उठून हे घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास वरचेवर होणारच नाही. म्हणजे हे करणं गरजेचं आहे. आहारात आपण चेंज करणं गरजेचं आहे. वेळा पाळणं गरजेचं आहे. रात्री वेळेवर झोपणं गरजेचं आहे. आता आपलं शरीर हे बायोलॉजिकली सूर्याशी कनेक्टेड आहे. आता जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर पडतो तेव्हा एनर्जी हॉर्मोन्स आपल्या शरीरात सिक्रेट व्हायला लागतात आणि मग दिवसभर म्हणून आपण काम करतो. आता रात्री जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आपल्या शरीरात मेलाटोनिन सिक्रेट व्हायला लागतं. सो दॅट आपल्याला आपोआप ती झोप येण्यासाठी तयारी आहे. ते आपलं जे चक्र आहे झोपेचं ते कंट्रोल करत असतं मेलाटोनिन. पण जेव्हा रात्री जागरण व्हायला लागतात तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन्स आपल्या शरीरात जास्त सिक्रेट व्हायला लागतात. ॲड्रिनालिन आहे, कॉर्टिसॉल आहेत, ही सिक्रेट जास्त व्हायला लागतात. पण का? तर एनर्जी पाहिजे. खरं काय आपण रात्री झोपलं पाहिजे पण तरी आपण काम करतोय. म्हणजे जी एनर्जी सिक्रेट होणारी हॉर्मोन्स होती ती परत सिक्रेट व्हायला लागली. कारण काय लाईट पडतोय आपल्या शरीरावर अजूनही. सो त्याच्यामुळे ती सिक्रेट झाल्यावर बॉडीला स्वीट क्रेविंग्स रात्री जास्त व्हायला लागतात. बिकॉज स्ट्रेस हँडल होत नाहीये. दॅट इज अ स्ट्रेस. बॉडीला तो स्ट्रेस होतोय की नाही झोपण्याची वेळ आहे, झोपलं पाहिजे, नाही झोपत होत आपण. मग बॉडीला ते स्ट्रेसफुल होतं आणि तो स्ट्रेस कुठेतरी रिलीज झाला पाहिजे. नाहीतर बॉडीला ते उद्या परत काम करायचंय ना सकाळी उठून. कारण मग झीज कुठून भरून येईल? शरीराची झीजच भरत नाहीये. वात प्रकोप होतो आणि वात वाढला की त्या वाताची जेव्हा ऊर्ध्व गती होते तेव्हा ते पोटातलं पित्त वर घेऊन येणारच. कारण काय आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे? कफ आणि पित्त हे पंगू आहेत, ते वाताशिवाय कामच करू शकत नाही. पंगू म्हणजे ते पांगळे आहेत, ते त्याच्याशिवाय कामच करू शकत नाही. वातच त्यांना पूर्ण शरीरात घेऊन फिरणारा आहे. तर तुमचा वात बिघडला की तुमच्या शरीराची सगळीच सिस्टीम बिघडणार. म्हणजे आज मी हे जी मुवमेंट करते ही वातामुळे होते. आता वात म्हणजे पेशंट विचारतात म्हणजे गॅस म्हणजे वात का हो मॅडम? तर नाही, तसं नाहीये. आपल्या शरीरातली प्रत्येक जी क्रिया आहे, हालचाल आहे, हा कंट्रोल करणारा वात आहे. आणि जेव्हा वात बिघडतो म्हणून मग रात्री झोपलं नाही वेळेवर किंवा सकाळी वातामुळे त्यांना पित्त वर यायला लागतं आणि सकाळी उठल्यावर अम्लाची म्हणजे अम्लपित्त म्हणजे एक उलटी होतेच त्यांना. आंबट कडवत म्हणजे आपण पित्त बघतो, आपल्याला दिसतं उलटी होताना ते पित्त कसं आहे, पिवळं आहे, हिरवं आहे, निळं आहे. ह्याचा पण शास्त्रात उल्लेख केला. हो, शास्त्रात उल्लेख केलेला आहे की त्याचं जेवढं पित्त जास्त वाढलेलं आहे त्याचा रंग बदलत जातो. सो तेव्हा ते बऱ्याच जणांना सवय सकाळी उठलं ते पहिला उलटी काढतात. म्हणजे बोट घालून पेशंट सांगतात की आम्ही बोट घालून उलटी काढतो रोज. पण ते विरुद्ध आहे ना, आपल्या शरीराने हे करणं योग्य नाही आहे. सो ते करणं नाही. मग तुम्ही ते म्हणजे आपण वमन करतो ते वेगळं, त्याच्यामध्ये कसं वनौषधी देऊन किंवा आपण त्यांना काढा देऊन मग आपण त्यांना वमन करवत असतो. शॉर्टकट मारतो. येस, दॅट इज म्हणजे ते त्रास देणार आहे. सो ते करणं चुकीचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ना, मला असं लक्षात आलं की बरंचसं, कारण मी मार्केटिंगमध्ये असताना ना आम्ही लिटरली ह्या पद्धतीने डिझाईन करायचो की मी एका योगर्ट ब्रँडसाठी काम करतो तेव्हा आम्ही डिझाईन केलं होतं की रात्री म्हणलं की सवय असते आपल्याला, रात्री जातो फ्रीज उघडतो, मग त्यातल्या त्यात काय गोड खायची सवय तर आईस्क्रीमच्या ऐवजी आपण योगर्ट प्लेस करूया. आणि मी बघितलं होतं कारण बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर रात्री फ्रीज उघडतोय, कोणीतरी केक खातोय, ह्याच्या सगळ्या ऍड्स असतात. त्याचं कारण आता हे दिसल्यावरती लक्षात येतं की वाव. येस, तेव्हा स्ट्रेस वाढलेला असतो आणि स्वीट क्रेविंग्स होतातच आणि पित्त वाढायला लागतं. सो तेव्हा आपण काय करणं गरजेचं आहे? तर तेव्हा जसं मी सांगितलं मखानाचा एक छोटा पॅकेट आपल्याबरोबर कॅरी करायचा. सो तुम्हाला भूक लागली की मखाना खा ना, की एक जरी मखाना आपण तोंडात ठेवला ना तर सलायव्हेशन होत राहतं आणि ते पोटातलं ऍसिड न्यूट्रल करतं. ओके, सो ते मखाना एक तोंडात ठेवून दिला की हळूहळू ते सलायव्हेशन होऊन मग हळूहळू पोटातलं जे काही वाढलेलं पित्त आहे ते कमी होत असतं. त्याच्यानंतर आपण काय करायचं की आता बाहेर आपण आहोत पण काहीतरी खाल्लं पाहिजे ना. तुम्ही काही खात नसाल तरी त्रास होणार आहे. मग तेव्हा बर्गर आणि सोडा वगैरे पिऊ नका ना, कार्बोनेटेड सोडा पिऊ नका तेव्हा तुम्ही. मग घरून डब्बा कॅरी करा. पचायला हलका आहार घ्या. जसं सांगितलंय जड आहार म्हणजे काय? बेकरी प्रॉडक्ट्स आहेत, जसं केक आहेत, हे पचायला जड आहेत. ते त्या प्रोसेस जे फूड आहेत ते त्या काळात बिलकुल खायचे नाही. म्हणजे काही लोक लेसचं पॅकेट ओपन करून वेफर्स खात असतात किंवा हे
चुकीचं आहे, ते नाही करायला पाहिजे. मी नाही करत. ते पण तुम्ही म्हणालात ना की मखाना खा किंवा प्रोसेस. फॉर एक्झाम्पल मी परवाच शॉपिंगला गेलो तो संध्याकाळी सॉरी 7ला गेलो तर तेव्हा काही जेवण बनलेलं नसतं आणि शॉपिंग संपेपर्यंतच 10-10:30 झाले. आणि आता तेव्हा काय खाणार म्हणजे ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो आपण. तिथे मॉलमध्ये असताना तिथं फूड मॉलमध्ये असताना मी अत्यंत माझं पर्सनल की मग त्यातल्या त्यात काय खावं बाबा. तिथे आता साऊथ इंडियन आहे, नॉर्थ इंडियन आहे किंवा पिझ्झा बर्गर नाही खायचं. ओके ओके ओके. मॉलमध्ये कसं असतं माहितीये, डाळ भात मिळतो ना आपल्याला तिथे आहे ना, सो तो पचायला हलका आहे. ओके. काय काय त्याच्यात डाळ पण आहे, एक कार्बोहायड्रेट आहे आणि एक प्रोटीन आहे, त्याच्याबरोबर सॅलड घ्या आणि एक भाजी घ्या. ऑप्शन आहे ना आपल्याकडे, तिकडे जाऊन पण हे खाऊ शकतो. पण आपली जीभ आपल्याला ते खाऊन देत नाही तिकडे गेल्यावर. मग तेव्हा आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कॉफी आहे, चहा आहे, आपण असं मॉलमध्ये जाऊन घेतच असतो आणि ते नाही घेतलं पाहिजे. बिकॉज तुम्ही काय करता, मॉलमध्ये जाऊन जंक फूड खाताय तर त्यांनी ऍसिडिटी ही होणारच आहे. सो मॉलमध्ये आपण जास्त न खाणं हेच उत्तम. आणि तेव्हा कपडे घेण्यासाठी जातो, कपडे घ्यायचे बाहेर पडायचं. येस येस येस. आणि कसं होतं माहितीये, मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला आपण बाहेर जातो, बाहेरचं अन्न खातो, कधी कधी बुफे सुद्धा सिस्टीम्स असतात. मग तेव्हा आपण किती खातोय, आपण तर बघितलंय ओंजळ आपली एवढीच आहे, आपल्याला तेवढंच खायचंय. पण आपण किती खातो, तेव्हा सगळंच खातोय. सो तेव्हा ते एवढं नाही खाल्लं गेलं पाहिजे. म्हणजे बुफे सिस्टीम हळूहळू कमी होणं गरजेची आहे. जेवढं लागेल तेवढंच खाणं गरजेचं आहे. म्हणजे ती कन्सेप्ट आहे. तेव्हा आपल्याला स्वीट डिश तर एवढ्या असतात, मग आपण ती प्रत्येक खातो. थोडी टेस्ट का होईना, मी सगळंच ट्राय करून बघते, थोडं खाल्लं जातं. सो ते टाळणं गरजेचं आहे. आणि आयुर्वेदिक जे नियम आहेत, विरुद्ध आहार सांगितलेला आहे, तर तो नाही खाल्ला पाहिजे. त्याच्याबरोबर आपण म्हणतो की आहार विहार, म्हणजे जसं मी म्हणते की महाराष्ट्रात राहता ना तर महाराष्ट्रीयन फूडच खा, बिकॉज ते पचेल तुम्हाला. जसं मी म्हणते की फ्रान्समध्ये जाऊन तुम्ही पिझ्झा खा तर तुम्हाला पचेल ना तिकडे, कारण काय हवा तिकडची वेगळी असते. तेवढा जाठराग्नी तेवढा पचवू शकेल असा तिकडचा जाठराग्नी असतो. तसंच आपण म्हणतो की साऊथला गेल्यावर आपण इडली वगैरे बघतो, नॉर्थला गेल्यावर आपण म्हणतो की पराठा, छोले वगैरे. पण तिकडच्या लोकांना ते पचत असतं, त्यांना तो त्रास होत नाही. पण तेच छोले आणि तोच पराठा आपण महाराष्ट्रात खाल्ला की आपल्याला नक्की त्रास होणार. कारण का देश जो आहे त्याप्रमाणे आपलं जाठराग्नी हा असतो. आणि तो जर आपल्याला त्रास देणार जेव्हा आपण विरुद्ध आहार खातो, म्हणजे देशाविरुद्ध आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला तो त्रास देणारच देणार. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, तो म्हणजे चहा कॉफी. म्हणजे सतत आमच्या बिचाऱ्या चहाला नावं ठेवतात की चहामुळे ऍसिडिटी होते. तर चहा कॉफी या पेयांचा ऍसिडिटी सोबत किती संबंध आहे? खरं बघायला गेलात तर खूप मोठा संबंध आहे. मी पेशंटना सांगते की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा पिऊ नका. काय असतं, जाठराग्नी मंद, म्हणजे रात्री आपण काहीच खाल्लं नाही ना, पोटात काहीच नाहीये, सकाळी उठल्यावर तो प्रदीप्त व्हायला लागतो. आता काही पेशंटना काय असतं, सकाळी उठल्यावर 3 ग्लास पाणी पितात ते. तर मी म्हटलं, अहो तुम्ही एवढं 3 ग्लास पाणी प्यायला तुमचा जो जाठराग्नी आहे तो पूर्ण विजला जाईल. मग तुम्हाला पचन कसं होईल दिवसभर? तुमचं एक वेळेस तर पोट साफ होईल, बट ॲट व्हॉट कॉस्ट, की तुमचा जाठराग्नी मंद करताय तुम्ही. तर तसं करणं चुकीचं आहे. 1 ग्लासभर गरम पाणी प्या, तेवढं ठीक आहे. त्याला उशप्पान आपण जसं म्हणतो, तर ते करणं गरजेचं आहे. पण हे करा. आणि कुठलंही पॅक्ड फूड सकाळी उठून घ्यायचं नाही. आता कॉफी आपल्याला पॅक्ड येते, चहा हा पॅक्ड फूड आहे, तर मग आपण ते का घ्यायचं? तर आपण नंतर घ्या ना, तुम्ही दिवसातून 1 ते 2 वेळा ठीक आहे, पण सकाळी उठल्या उठल्या न घेणं हेच उत्तम. कारण काय, तर त्याची pH व्हॅल्यू तुम्ही चेक केलीत तर चहाची 6.8 आहे, 6.5 आहे, तर ते ऑलरेडी ॲसिडिक आहे. आणि ज्या पेशंटना ॲसिडिटीचा त्रास होतोय त्यांनी तर हे पाळलंच पाहिजे. मी असं नाही म्हणत की प्रत्येकानेच पाळलं पाहिजे, पण ज्याला ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी हे पाळलंच पाहिजे. काही तर थोडंफार खाऊन केलं तर मग चालू शकतं ना, मग ठीक आहे. पण दिवसातून 1 ते 2 वेळाच. माझे पेशंट काही सांगतात, मॅडम आम्ही दिवसातून 10 वेळा सुद्धा चहा पितो. 10 खूप नॉर्मल आहे. सो तेच चुकीचं. कंटाळा आला की चहा नाही. आणि कॉफी सुद्धा कॅफिन आहे त्याच्यामध्ये,
आणि हे कॅफिन ॲडिक्टिव्ह सुद्धा आहे. आजकाल आपण बघतोय की लिव्हरसाठी ते खूप छान आहे किंवा फॅट कमी करण्यासाठी ते चांगलं आहे. पण तुम्ही ॲट व्हॉट कॉस्ट? तुम्ही जर रेग्युलर घेतलं तर त्यांनी ॲडिक्शन होणारच आहे ना तुम्हाला. आणि ब्लॅक कॉफी पिली तर दॅट आणि इज काळात चहा प्यायला तर पण तो दोन्ही ऍसिडिकच आहेत. सो ते नॉर्मली जास्त प्रमाणात कुठली म्हणजे काय असतं, अल्कोहोल सुद्धा ही एवढी मात्रा असते ती त्रास देणार नाही. एवढी झाली की कुठली, मग तुम्ही काहीही प्या, कुठली अति प्रमाणात झालेली गोष्ट ही कुठलीही त्रास देईल. म्हणून ते प्रमाणात पिणंच गरजेचं आहे. म्हणून मी काय सांगते, 1 ते 2 वेळा ठीक आहे. कारण का पेशंट काय म्हणतात, मॅडम आम्ही चहा तर नाही सोडू शकत. हे पहिले पेशंट सांगतात, म्हणजे अगदी स्पष्ट सांगतात. मग ॲज अ डॉक्टर आम्हाला ना काहीतरी वे आउट तर काढायलाच पाहिजे ना. आम्ही असं पेशंटना नाही सांगू शकत की नाही बाबा तुम्ही प्यायला बंद करा. नाही तो करणार पेशंट. तर मग तेव्हा आपण त्यांना काय सांगतो की तुम्ही 1-2दा घ्या, ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपण आता ह्याच्यानंतर प्यायचा नाहीये चहा. हे ॲडिक्शन आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. दुधाचा म्हणजे दूध, साखर घातलेला चहा वर्सेस ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, हे ह्याच्यात काय दगडापेक्षा वीट मऊ वगैरे असं काही आहे का? सी ब्लॅक कॉफी इज गुड. त्याच्यात दुधाचा संयोग होत नाही आहे, त्यामुळे दॅट इज गुड. आपलं डायजेशन सुधारण्यासाठी पण ते हेल्प करणार आहे. पण साखर न घालता घेणं गरजेचं आहे. आता पेशंट काय करतात, त्याच ब्लॅक कॉफीत साखर पण घालतात आणि 4 कप कॉफी पितायत, तर ते चालेल का? नाही चालणार. म्हणजे ती ब्लॅक कॉफी म्हणजे ब्लॅक कॉफीच असली पाहिजे आणि ब्लॅक टी म्हणजे ब्लॅक टीच असला पाहिजे. पण त्यानेही ॲसिडिटी होऊ शकते, ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतो. मग त्या ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी हे अवॉइड करणं गरजेचं आहे, ना की प्रत्येकाने. म्हणजे कफ प्रकृतीवाल्या त्यांना मे बी यांना काहीच त्रास होणार नाही. त्यांनी ही कॉफी पिऊ दे, त्यांनी चहा पिऊ दे, त्यांना काहीही त्रास होणार नाही. पण पित्त प्रकृतीवाल्यांनी ही काळजी घेणं गरजेची असते की त्यांनी हे जास्त प्रमाणात घेऊ नये. त्याचं प्रमाण हे थोडं असेल तर त्याने काही त्यांना त्रास होणार नाही. पण मग ती सवय असेल की म्हणजे हे खूप लोकांना सवय असते ना की सकाळी उठल्या उठल्या आधी तर आपले आई बाबा पेपर वाचत चहा तो हे असायचं, पण उठल्यानंतर सकाळी काहीतरी एक गरम घशाला बरं वाटावं म्हणून एक काहीतरी हवं असतं. मग ते चहा असेल, कॉफी असेल, किंवा मग त्याच्यासाठीचे काही अल्टरनेटिव्ह असू शकतात का जे पोटासाठी बरे आहेत? बरोबर आहे. आता जाठर अग्नी आहे, तो अग्नी आहे. आपण अग्नीला आहुती कसली देतो, तुपाची देतो की तो प्रदीप्त व्हावा. बरोबर आहे. म्हणून आपण काय करू शकतो, सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यात 1 चमचा गाईचं तूप घालून ते आपण पिऊ शकतो. सो दॅट तुम्हाला काय होईल, एकतर लुब्रिकेशन मिळेल, चव नाही येणार. सो त्याच्यासाठी काय करू शकता तुम्ही की एकतर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही साखर घालू शकता, त्याच तुपामध्ये थोडीशी मिश्री घालू शकता, तरी थोडंसं गोड झाल्यावर तुम्हाला बरं वाटेल की आपण घेऊ शकतो. पण हे करणं का गरजेचं आहे? मग तुम्ही नंतर घ्या ना चहा. असं नाहीये की घ्यायचाच नाहीये असं नाहीये, पण पहिला नका घेऊ, एवढाच प्रॉब्लेम आहे. सो दॅट तुम्ही नाश्त्याच्या बरोबर घ्या ना, चहा घ्या. नाश्ता करता करता तुम्ही चहा घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. मग तेव्हा तुम्ही सकाळी हे घेता त्याबरोबर ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो आपण. मी ऍक्च्युली हे केलंय. काळ्या मनुका ह्या सगळ्यात चांगल्या आहेत आणि त्या पित्तशामक आहेत. म्हणजे रात्री भिजत घालायच्या काळ्या मनुका सकाळी उठल्यावर त्या आपण घेऊ शकतो. याने लगेच पित्त कमी होतं. म्हणजे मी खूप पेशंटना सांगितलेलं आहे आणि ते लगेच म्हणतात की हो मॅडम आम्हाला लगेच बरं वाटतं. सो हे आहारातले चेंजेस आपण करणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. हे मला खूपच फरक पडला. म्हणजे आपल्याला जेव्हा डॉक्टर सीमाप शेख आले होते त्यांनी सांगितलं होतं, त्यानंतर मी हे चालू केलं की उठल्या उठल्या चहा नाही प्यायचा. मी उठल्यावरती काय करतो, भूक लागली असेल तर पहिला 4-5 मनुके भिजवलेले असतात ते खा, काहीतरी ड्रायफ्रुट्स खायचे मूडभर आणि मग चहा प्यायचा. लिटरली सकाळच्या ऍसिडिटीला तर खूप फरक पडला माझ्या. त्याचबरोबर तूप आणि साखर हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान काम करतं, तर ते सकाळी उठल्यावर आपण घेऊ शकतो. सो त्यांनी लगेच ऍसिडिटी कमी होऊ शकते. तसं धने रात्री भिजत घालायचे, सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं असतं. सो त्याने इथली जी जळजळ होते ना ती पूर्ण शांत होते. सो पहिले आपल्याला काय करायचं, जे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट करणाऱ्या ज्या काही ग्लँड्स आहेत त्यांना थोडं शमन करायचंय. त्यांना सांगायचं नका करू जास्त, आमच्या पोटाला त्रास होईल, व्रण होऊ शकतात, पेप्टिक अल्सर्स आहेत, डिओडेनल अल्सर्स आहेत, आणि तेव्हा पोट दुखतं मग पेशंटना. जेव्हा अल्सर फॉर्मेशन आहे किंवा उलटीतून सुद्धा रक्त दिसतं
ना. सो हे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात आणि नंतर जाऊन हे कुठल्याही मोठ्या आजारात कन्वर्ट व्हायचं नसेल तर त्याला वेळेवर आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी आपण टेस्ट करतो, एंडोस्कोपी केली जात असते, अपर GI ट्रॅक्टची जी असते. सो त्याच्यामध्ये कळतं की कुठे व्रण आहेत, नक्की कुठल्या दिशेला व्रण आहेत, मग त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. व्रण आहेत ते भरले पाहिजे. जसं आपली जखम आहे, इथे मला जखम झाली आहे, मी त्याच्यावर हळद लावली तर ती भरेल, पण रोज मी त्याच्यावर मीठ लावते, रोज तिखट लावते, तर ती जखम भरेल का? नाही भरणार ना. मग आपल्याला तेव्हा लंघन करणं गरजेचं. ते व्रण भरण्यासाठी थोडे दिवस खाणं जे पचायला हलकं आहे, अगदी अगदी आपण म्हणतो ना खिचडी, मुगाची खिचडी खायची, हेच खायचं, म्हणजे तेव्हा ते व्रण आतले भरले पाहिजे. ते भरले नाहीत मग तुम्ही काहीही खा, परत तुम्हाला त्रास होईल. ते व्रण भरतच नाहीये कारण आतल्या आत, मग ते करणं खूप गरजेचं असतं. पेठा असतो, आपण बर्फी म्हणतो ना, बर्फीचा, पेठाची हो. बर्फी आहे, कोहळ्याचा रस घेणं गरजेचं आहे हो. आहारात. हे केलं तर वात पित्त लगेच शमन होईल ना तुमच्या शरीरात. दुर्वांचा रस आहे, दुर्वा ह्या पित्ताशामक आहेत. पण पचतात दुर्वा? त्याचा नीट रस करून घ्यायचा. हो. डायरेक्ट खाल्ल्या तर नाही पचणार, पण त्याचा रस करून तुम्ही छान बनवून घेतलं तर ते पचणार आहे आपल्याला. सो ते आहारात घेणं गरजेचं असतं. त्याच्याबरोबर आपण काय म्हणतो की झोप झाली नाहीये तर मग आपण काय करायचं, मग झोप झाली पाहिजे. स्ट्रेस हॉर्मोन रिलीज नाही झाले पाहिजे, मग त्याच्यासाठी झोप येण्यासाठी तुम्ही प्राणायाम करणं गरजेचं आहे. स्ट्रेस रिलीज होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण सांगतो की प्राणायाम करा, डीप ब्रिदिंग करा. डीप ब्रिदिंग नाही केलं की पेशंटना त्रास होतो. त्याच्यामध्ये एक शीतली असं आपण सांगितलेलं आहे. शीतली केल्याने काय होतं, अशी जीभ करायची असते, इन्हेल करायचं, नाकानी एक्झेल करायचं असतं, त्याने सुद्धा लगेच इथे बरं वाटतं. हो. ओके. सो तुम्हाला जेव्हा असं वाटतंय की मला ऍसिडिटीचा त्रास होतोय, मला इथे जळजळ होते, आपली टंग आहे ती ट्विस्ट करायची, पाईप सारखी बनवायची, त्या पाईपमधनं हवा आत घ्यायची. दॅट इज कॉल्ड ॲज अ शीतली. आणि इन्हेल, हो. येस, हां. सो एक्झेल आपण नाकातून करायचं, पूर्ण इथे आपल्याला एकदम गार वाटतं. सो त्यांनीही हे आपल्या आपण करायला पाहिजेत ना. आपल्याला हे दिवसातून 2 ते 3 वेळा करूच शकतो आपण, जेव्हा ऍसिडिटी होते आपल्याला तेव्हा हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर जेवण झाल्यावर वज्रासनात बसणं, हे आपल्याला आई शतपावल्या घालणं हे गरजेचं आहे. आता काळाप्रमाणे आपण विसरून गेलोय. फोनवर बोलतो ना आपण, जेवण झाल्यावर वगैरे बोलू शकतो, तर घाला ना, चालत राहा तेव्हा. स्टेप्स यूज करा, लिफ्ट न यूज करता स्टेप यूज करा. हां. तो वज्रासनात का बसणं गरजेचं असतं, जेव्हा आपण पाय फोल्ड करून बसतो तेव्हा रक्तपुरवठा जो खालच्या भागाला होणार आहे तो थांबला जातो आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या ठिकाणी तो राहत. नमस्कार, आप देख रहे हैं संवाद कार्यक्रम। दुनिया में कोई भी इंसान मेरे समेत ये नहीं कहेगा कि मैं बुरा हूँ, फिर भी अथाह बुराइयाँ दुनिया में मौजूद हैं। एक थर्मामीटर होता है, मुंह में रखा और बता देता है आपको बुखार है। शरीर की बीमारी के बारे में जांचने के लिए ऐसे कई उपकरण हैं। मन के अंदर कितनी उथल पुथल रोज़ाना होती है। कोई उपकरण ऐसा है जो हमें बता दे कि यहाँ गड़बड़ चल रही है। उस उपकरण का नाम है थोड़ी देर रोज़ाना शांत बैठना, अपने विचारों को देखना, आंखें बंद करके सांसें आ रही हैं जा रही हैं उनको महसूस करना। यदि ऐसा करना शुरू कर दिया जाए प्रतिदिन, चाहे योग और प्राणायाम के बाद थोड़ी देर, चाहे रात्रि को सारे काम निपटा करके जब आप बिस्तर पर जाते हैं तब थोड़ी देर, तब तो कोई बहाना भी नहीं बचता कि मैं व्यस्त हूँ, मेरा मन नहीं टिकता। मन टिकने की चीज़ ही नहीं है, मन को तो टिकाया जाता है। इसलिए ये कभी मत कहना कि मन नहीं टिकता। मन टिकेगा, लेकिन धीरे धीरे, आहिस्ता आहिस्ता। आप उससे ज़बरदस्ती ना करें। प्रतिदिन सुबह या शाम को या रात्रि को बैठ जाएं, शांत होकर आंखें बंद करके अपनी सांसों को देखना शुरू करें। जैसे ही सांसों को देखना शुरू करेंगे, मन जो है थोड़ी हलचल मचाएगा, आपका ध्यान बार बार भटकाएगा, फिर सांसों पर आ जाएं। जैसे थोड़ी देर सांसों पर आपने टिक लिया तो आपका मन जो है वो शांत हो जाएगा। आपका ध्यान जो है अब धीरे धीरे अपने विचारों पर आने लगेगा कि मेरा मन कहाँ जा रहा है, क्या सोच रहा है। आप बस जैसे कोई व्यक्ति
छोटा बच्चा खेल रहा होता है और उसको उसकी माँ या उसका पिता दूर से बस देखता रहता है कि ये क्या कर रहा है। बस इसी तरह अपने मन को आपने देखना है कि ये क्या कर रहा है। ये मन में काम वासना आ गई, फिर आपने उससे कोई प्रतिक्रिया नहीं की, आपने उससे कोई बातचीत नहीं शुरू की, आपने कोई जवाब लेन देन या उससे कोई तर्क वितर्क शुरू नहीं किया, उसके साथ कनेक्ट नहीं हुए कि ये अच्छा है बुरा है। जैसे होता है किसी चीज़ से कनेक्ट होना, कनेक्ट होने का मतलब है आपके अंदर गुस्से का भाव आया, कोई गलत भाव आया, आपके अंदर गुस्सा आ गया, आप कनेक्ट हो गए, समझ लो आप उससे जुड़ गए। आपको जुड़ना नहीं है, बस उसको देखना है, आ रहे हैं जा रहे हैं, रोने वाला ख्याल आया, दुखी होने वाला ख्याल आया तो भी कोई फर्क नहीं पड़ता, आप बस उसको देख रहे हैं। धीरे धीरे आपको 2-3 दिन समझ नहीं आएगी क्या करना है, चौथे 5वें दिन आपको पता लगना शुरू हो जाएगा कि हाँ मुझे ये करना है। और जब एक बार आपको करना आ गया तो इसको हम कह देते हैं दृष्टा भाव, यानी कि आप साक्षी बन जाते हैं, आप विटनेस बन जाते हैं, दृष्टा बन जाते हैं। किसी चीज़ से थोड़ा दूरी बना करके आप उसको देखते हैं। ऐसे ही रोज़ाना जब आप मन को देखेंगे आपको छोटी छोटी कमियां अपने मन में दिखाई देनी शुरू होंगी। चाहे फिर वो किसी की निंदा करने की आदत हो, चाहे वो थोड़ी बहुत झूठ बोलने की आदत हो, चाहे वो आपके अंदर का ही खुद किसी के प्रति वैर विरोध हो, बहुत सारी चीज़ें दिखने लगेंगी। आपको तब एहसास होने लगेगा अरे ये तो मेरे अंदर है और मुझे इसको बदलना है। और आप यकीन मानिए आपको बस रोज़ देखना है उन चीज़ों को, बस सजग होना है, अलर्ट होना है कि ये मेरे अंदर है। आपको कुछ भी नहीं करना है उनको दूर करने के लिए, कोई स्पेशल टिप्स ट्रिक्स, कोई फार्मूलाज नहीं लगाने हैं। रोज़ाना इस तरह अगर बैठा जाए तो ये अपने आप ही आपकी वो चीज़ों को ख़त्म करने लगता है। कैसे? जैसे एक चोर कमरे में चोरी कर रहा है और अचानक आपने लाइट जला दी तो चोर जो होता है अलर्ट हो जाता है, वो सारे काम जो कर रहा है वो एकदम छोड़ देता है। ठीक इसी तरह जब रोज़ मन को पता लगना शुरू होता है कि मुझे देखा जा रहा है, तो आप थोड़े दिन करके देखिएगा आपको खुद महसूस होने लगेगा मन जो है वो इन सब चीज़ों को उसी तरह छोड़ने लगेगा। आप हैरान होने लगेंगे ये कैसे हो रहा है। और ये बदलाव धीरे धीरे आता एक दिन आपका पूरा मन जो है वो आपको बड़ा निर्मल शांत सहज लगेगा। फिर भी थोड़ी बहुत दिक्कतें मन में आना स्वाभाविक है, जैसे कपड़े पर मैल लगना वैसे मन पर मैल लगना। तो अगर आप इसको रोज़ करते रहेंगे तो आप पाएंगे कि जो रोज़ाना की भी मैल है उससे अपने आप धुल जाएगी। ये था साक्षी भाव के ऊपर मेरा कुछ विचार। आप करने की कोशिश करना, मुझे बताना क्या चीज़ आपसे हो पाई, कितना आपको लाभ हुआ, क्या परिवर्तन देखने को मिले और क्या चीज़ नहीं समझ आई, क्या चीज़ रह गई। फिर कभी समय मिला तो मैं इसको आपके साथ बैठ करके दिखाऊंगा। वो थोड़ा हो सकता है किसी किसी के लिए इतना रुचिकारक या ना हो, बोरिंग हो, लेकिन इतना बता दिया है। अगर आप इस वीडियो को 1-2 बार सुनेंगे तो आप इसको करने की कोशिश करेंगे, आप पाएंगे कि ये आपके लिए बड़ी काम की चीज़ बन गई। फिर आप कोई समय नहीं देखेंगे। फिर जब आपके पास समय होगा, चाहे आप किसी डॉक्टर के अपॉइंटमेंट लेकर के वेटिंग कर रहे हैं, चाहे आपने सारे काम निपटा करके 5 मिनट 2 मिनट जब आपको समय मिला करेगा, इतना ही नहीं काम करते करते भी आपको दिखने लगेगा कि मैं मन को देख पा रहा हूँ, देख पा रही हूँ। तो आपको फ़र्क करना आ जाएगा अपने मन में, बुद्धि में, विचारों में, भावों में। ये सब धीरे धीरे क्लैरिटी मिलने लगेगी। तो आप करके देखिएगा, मुझे बताइएगा। कल फिर मिलूंगा एक नई